This is a fellow reader. तिसरा परिच्छेद. ख. विमत्ती छेदन प्रश्न. पहिलं, 5 आयतने निरनिराळ्या कर्मफळाने अस्तित्वात आले आहेत, एकाच्या फळाने नाही. राजा म्हणाला, भन्ते, डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही 5 आयतने आहेत. ती निराळ्या कर्मफळामुळे उत्पन्न झालीत किंवा एकच कर्मफळामुळे? महाराज, अनेक कर्मफळामुळे झालीत, एकाच्या कर्मफळामुळे नाहीत. कृपा करून उपमा देऊन समजावून सांगा. महाराज, एखाद्या मनुष्याने एकाच शेतात 5 प्रकारचे बी पेरले, तर त्या वेगवेगळ्या बीजांची फळे सुद्धा विविध प्रकारची होणार नाहीत काय? होय भन्ते, विविध प्रकारच्या बीजांची फळे देखील विविध प्रकारचीच होतील. महाराज, याप्रमाणेच ही 5 आयतने निरनिराळ्या कर्मफळाने अस्तित्वात आली आहे, एकाच फळाने नाही. भन्ते, आपण बरोबर सांगितले. दुसरं, कर्माची प्रधानता. राजा म्हणाला, भन्ते, सर्व माणसे एकाच प्रकारची असतात, याचे कारण काय? कोणी अल्पायुषी तर कोणी दीर्घायुषी, काही भयंकर रोगी तर काही निरोगी, कोणी कुरूप तर कोणी फारच सुंदर, कोणी प्रभावहीन तर कोणी प्रभावी, कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी नीच कुळात जन्मलेला तर कोणी उच्च कुळात जन्मलेला, कोणी मूर्ख तर कोणी हुशार, असे का असतात? स्थवीर म्हणाले, महाराज, सर्व वनस्पती एकसारख्या नसतात. काही आंबट तर काही खारट, काही तिखट तर काही कडू तर काही गोड, आणि काही तुरट असतात. याचे कारण काय? भन्ते, बी वेगवेगळे असते, म्हणून वनस्पतीही वेगवेगळ्या होतात, असा माझा समज आहे. महाराज, याप्रमाणेच वेगवेगळ्या कर्मामुळेच माणसे एकसारखी होत नाही. कोणी अल्पायुषी तर कोणी दीर्घायुषी, कोणी भयंकर रोगी तर कोणी निरोगी, कोणी कुरूप तर कोणी फारच सुंदर, कोणी प्रभावहीन तर कोणी प्रभावी, कोणी गरीब तर कोणी श्रीमंत, कोणी नीच कुळात जन्मलेला तर कोणी उच्च कुळात जन्मलेला, कोणी मूर्ख तर कोणी हुशार, असे असतात. महाराज, भगवंतांनी सांगितले आहे, हे मानवा, सर्व जीव आपल्या कर्माचीच फळे भोगतात. सर्व जीव आपापल्या कर्मफळाचे स्वतः मालक असतात. आपापल्या कर्मफळानुसारच भिन्न भिन्न योगीत जन्मास येतात. आपले कर्म आपला बंधू आहे. आपले कर्म हेच आपले आश्रयस्थान आहे. कर्मामुळेच लोक उच्च किंवा नीच झाले आहेत. भन्ते, आपले म्हणणे योग्य आहे. तिसरं, प्रयत्न केले पाहिजे. राजा म्हणाला, भन्ते, आपण असे म्हटले होते की या दुःखातून मुक्त होण्यासाठी आणि नवीन दुःखाचा उगम बंद करण्यासाठी आम्ही प्रवर्जित होतो. होय महाराज, असे सांगितले आहे. भन्ते, परंतु ही प्रवर्जा पूर्वजन्माच्या कर्मफळामुळे होते की याकरिता या जन्मी वेगळा प्रयत्न करावा लागतो? स्थवीर म्हणाले, जे काही करायचे बाकी राहिले आहे ते पूर्ण करण्याकरिता या जन्मी प्रयत्न केला जाऊ शकतो. पूर्वजन्माचे कर्मफळ तर आपोआपच मिळते. पहिला, कृपा करून उपमा देऊन समजावून सांगा. महाराज, जेव्हा आपणास तहान लागते तेव्हा पाणी पिण्याच्या उद्देशाने आपण तलाव किंवा विहीर खोदण्यास सांगता काय? नाही भन्ते. महाराज, याप्रमाणे जे काही करावयाचे बाकी राहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी या जन्मी प्रयत्न केला जाऊ शकतो. पूर्णजन्माचे कर्मफळ तर आपोआपच मिळते. कृपा करून पुन्हा उपमा देऊन समजावून सांगा. महाराज, आपणास भूक लागल्यानंतर आपण शेत वखरून, नांगरून, धान पेरून त्याची कापणी करण्यास सुरुवात करतो काय? नाही भन्ते. महाराज, याप्रमाणे जे काही करावयाचे बाकी राहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी या जन्मी प्रयत्न केला जाऊ शकतो. पूर्वजन्माचे कर्मफळ ते आपोआपच मिळतात. कृपा करून आणखी उपमा देऊन समजावून सांगा. महाराज, एखाद्या
आपल्या विरुद्ध युद्ध पुकारल्यामुळे आपण खंदक खोदतो. खंदक खोदणे, किल्ला बांधणे, महाद्वार बसविणे, बुरुज बांधणे, सैन्यासाठी धान्य गोळा करणे, हत्ती घोडे रथ जमविणे, धनुष्य आणि तलवार तयार करणे इत्यादी कामे करण्यास आपण सुरुवात करता काय? नाही म्हणते महाराज. याप्रमाणे जे काही करावयाचे बाकी राहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी या जन्मी प्रयत्न केला जाऊ शकतो. पूर्वजन्माचे कर्मफळ तर आपोआपच मिळते. भगवान बुद्धांनी देखील सांगितले आहे की ज्या कामात आपले हित आहे ते काम बुद्धिवान माणसे संधी येताच पूर्ण करतात. त्या मूर्ख गाडीवानाप्रमाणे न वागतात. दृढतापूर्वक आपल्या कार्यसिद्धीकरिता सतत प्रयत्नशील असावे. ज्याप्रमाणे ते गाडीवान चांगला रस्ता सोडून ओबड-धोबड रस्त्याने जाऊन आपल्या गाडीचा कणा मोडून विपत्तीत पडतो, याप्रमाणे धर्म सोडून अधर्मात पडून मूर्ख लोक मृत्यूच्या धाडेत जातात व निरुत्साही होऊन शोक करतात. भंते उत्तम आहे. चौथा, स्वाभाविक आग आणि नरकाची आग. भंते, आपण लोकच सांगत असता की स्वाभाविक आगीपेक्षा नरकाची आग अधिक प्रखर आहे. स्वाभाविक आगीत एक लहानशा दगडाचा खळा टाकून दिवसभर फुंकत राहिले तरी त्याचे पाणी होत नाही, परंतु नरकाच्या आगीत पडल्यामुळे मोठमोठे दगडसुद्धा एका क्षणात वितळून जातात. हे मला मुळीच समजले नाही. त्याचप्रमाणे आपण लोकच असेही सांगता की हे जीव नरकामध्ये उत्पन्न होतात, ते हजारो वर्षपर्यंत तेथे पक्व होत राहतात पण वितळून जात नाहीत. हे गोष्ट देखील मला मुळीच समजली नाही. स्थवीर म्हणाले, महाराज, मगर, कासव, मोर आणि कबूतर यांच्यामध्ये कठीण दगडाचे खडे खात नाही काय? मोर, कबूतर, एकदा पुन्हा वाचतो. स्थवीर म्हणाले, महाराज, मगर, कासव, मोर आणि कबूतर यांच्या मादा कठीण दगडाचे खडे खात नाहीत काय? होय भंते, खातात. त्यांच्या पोटात गेल्यानंतर ते खडे पचून जात नाही काय? होय भंते, पचून जातात. त्यांच्या पोटामध्ये असलेले पिलेसुद्धा पचून जातात काय? नाही भंते, पिले पचून जात नाही. ते का? भंते, त्यांची कर्मे तशी नाहीत म्हणून ते पचून जात नाहीत असे मला वाटते. महाराज, याप्रमाणेच त्यांची कर्मफळे तसे असल्यामुळे नरकात उत्पन्न होणारे जीव तेथल्या आगीमध्ये हजारो वर्षेपर्यंत पक्व होत राहतात पण विरघळून जात नाही. तेथेच उत्पन्न होतात, वाढतात आणि तेथेच मरतात. भगवंतांनी सुद्धा सांगितले आहे की जोपर्यंत त्यांच्या पापाचे खंडन होत नाही तोपर्यंत त्यांनी नरकातून सुटका होत नाही. कृपा करून पुन्हा उपमा देऊन सांगा. महाराज, सिंहीण, वाघीण, चित्त्याची मादा आणि कुत्री अत्यंत टणक हाडे, कठीण मांस पिंडांना खातात की नाही? होय बनते, खातात. त्यांच्या पोटात ते पचते की नाही? पचून जाते. त्यांच्या पोटातील पिले सुद्धा पचून जातात काय? नाही बनते. तसे का? त्यांचे कर्मे तशी नाहीत म्हणून पचून जात नाही असे मला वाटते. महाराज, याप्रमाणेच त्यांचे कर्मफळ तसे असल्यामुळे नरकात उत्पन्न होणारे जीव तेथील आगीमध्ये हजारो वर्ष पक्व होत राहतात पण विरघळून जात नाहीत. तेथेच उत्पन्न होतात, वाढतात आणि तेथेच मरतात. कृपा करून पुन्हा एकदा उपमा देऊन समजावून सांगा. महाराज, सुकुमार यवन स्त्रिया, सुकुमार स्त्रिय क्षत्रिया, सुकुमार ब्राह्मण स्त्रिया कडक पदार्थ आणि मांस खात नाहीत काय? होय म्हणते, खातात. महाराज, त्यांच्या पोटात हे कडक पदार्थ पचतात की नाही? होय म्हणते, पचतात. त्यांच्या पोटातील गर्भसुद्धा पचतो काय? नाही म्हणते, गर्भ पचत नाही. तसे का? त्यांची कर्मे तशी नाहीत म्हणून पचून जात नाही असे मला वाटते. महाराज, अगदी याप्रमाणेच त्यांचे कर्मफळ तसे असल्यामुळे नरकात उत्पन्न होणारे जीव तेथल्या आगीमध्ये हजारो वर्ष शिजत राहतात पण विरघळून जात नाही. तेथेच उत्पन्न होतात, वाढतात आणि तेथेच मरतात. भगवंतांनी सुद्धा म्हटले आहे की जोपर्यंत त्यांच्या पापाचे खंडन होत नाही तोपर्यंत त्याची नरकातून सुटका होत नाही. बनते, आपण छान समजावून सांगितलं. पृथ्वी कशावर उभी आहे? राजा म्हणाला, बनते, तुम्ही लोकच सांगता की पृथ्वी पाण्याच्या आधारावर आहे, पाणी हवेच्या आधारावर
आणि हवा आकाशाच्या आधारावर आहे हे सुद्धा मला मान्य नाही. स्थविरांनी धम्मकरकात अर्थातच गडव्यात पाणी घेऊन राजास समजावून सांगितले. महाराज, ज्याप्रमाणे हे पाणी हवेच्या आधारामुळे थांबलेले आहे त्याप्रमाणे ते पाणीसुद्धा हवेच्या आधारावरच थांबलेले आहे. म्हणते फारच उत्तम. 6. निरोध आणि निर्वाण. निरोध आणि निर्वाण. राजा म्हणाला, म्हणते, निरोध होणे म्हणजेच निर्वाण समजायचे काय? होय महाराज, निरोध होणे अर्थातच बंद होणे हेच निर्वाण आहे. म्हणते, निरोध होणे म्हणजे निर्वाण हे कसे काय? महाराज, सर्व संसारी अज्ञानी जीव इंद्रिये आणि विषय सुखाच्या उपभोगात मग्न असतात, त्यातच आनंद मानतात, त्यातच गर्क असतात. ते याच धारेत पडून असतात, वारंवार जन्म घेतात, म्हातारे होतात, मरतात, शोक करतात, रडतात, ओरडतात, दुःख, बैचेनी, निराशा आणि यातना त्यांचीपासून त्यांची सुटका होत नाही, सदैव दुःखातच असतात. महाराज, ज्ञानी लोक भगवंतांचे अनुयायी इंद्रांच्या व विषयांच्या उपभोगात रमत नाही, त्यात त्यांना आनंद वाटत नाही, त्यात ते बुडून जात नाही. यामुळे त्यांच्या तृष्णेचा निरोध अर्थातच क्षय होतो. तृष्णेचा निरोध झाल्यामुळे उपादानाचा निरोध होतो. उपादानाचा निरोध झाल्यामुळे भवाचा निरोध होतो. भवाचा निरोध झाल्यामुळे जन्म घेण्याचा निरोध होतो. पुन्हा जन्म घेणे बंद झाल्यामुळे म्हातारे होणे, मरणे, शोक करणे, रडणे, ओरडणे, दुःख, निराशा व यातना इत्यादी दुःख थांबतात. महाराज, याप्रमाणे निरोध होणे म्हणजेच निर्वाण होय. निर्वाण कोणाला प्राप्त होतो? राजा म्हणाला, म्हणते, सर्व जीवांना निर्वाण प्राप्त होते काय? नाही महाराज, सर्वांना निर्वाण प्राप्त होणार नाही. जे पुण्यकर्म करणारे आहेत, जे विश्वसनीय व योग्य धर्माचे पालन करतात, अनुचित गोष्टींचा त्याग करतात, अभ्यासाला योग्य अशा धर्माचा अभ्यास करतात आणि साक्षात्कार करण्यायोग्य गोष्टींचा साक्षात्कार करून घेतात, तेच निर्वाण पदाला प्राप्त करतात. म्हणते फारच उत्तम. धन्यवाद.